आणि आता एक धक्कादायक बातमी आहे। तुम्ही आम्ही ज्या शहरात राहतो, ज्या शहरात खरंच असं घडू शकतं का असा प्रश्न पडावा अशी एक घटना घडली आहे। काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता मेट्रो नावाचा। या चित्रपटात इरफान खान नावाचा अभिनेता होता। त्याचा एक डायलॉग आहे, ये शहर जितना देता है उससे कहीं ज्यादा लेता है। म्हणजे या शहरात बरंच काही मिळतं पण बरंच काही गमावलं सुद्धा जातं। असंच काहीसं घडलंय नवी मुंबईतल्या एका माणसाच्या बाबतीत। नेमकं काय झालं आपण पाहूयात। 3 वर्ष एकाच खोलीत एकटा असतो, ना मित्र ना नातेवाईक, ना कुणाची सोबत ना कुणाशी बोलणं। 3 वर्ष कोंडलेल्या अवस्थेत जगापासून दूर। झगमगाटातल्या शहरांमधलं एकाकीपणाचं भीषण वास्तव। नवी मुंबईतल्या जुईनगरमधल्या घरकुल सोसायटीतला C58 नंबरचा फ्लॅट सील संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला। या फ्लॅटमध्ये होता एक माणूस, केस वाढलेले, दाढी वाढलेली, त्याला धड उभं राहताही येत नव्हतं। सील संस्थेचे कार्यकर्ते फ्लॅटच्या आत गेले आणि त्या दाढीवाल्याची सुटका केली। गेली तब्बल 3 वर्ष तो कुणाशीही बोलला नव्हता, घराच्या बाहेरही पडला नव्हता। त्यानं स्वतःला जगापासून दूर एकट्याला एका खोलीत तब्बल 3 वर्ष कोंडून घेतलं होतं। त्याचं नाव अण्णूप नायर। 55 वर्षांचे मूळचे केरळचे असलेले अण्णूप सॉफ्टवेअर अभियंता, मात्र गेल्या काही वर्षांपासून नोकरी नव्हती। 20 वर्षांपूर्वी त्यांच्या भावानं आत्महत्या केली। अण्णूप यांचे वडील VP कुट्टी कृष्णन नायर टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते। आई पुनाप्पा नायर एअरफोर्समधल्या दूरसंचार शाखेत होत्या। गेल्या 6 वर्षांत दोघांचाही मृत्यू झाला। आई वडिलांच्या मृत्यूनंतर अण्णूप यांनी स्वतःला सगळ्या जगापासून दूर ठेवलं होतं। त्यांच्या नातेवाईकांशीही ते संवाद साधायचे नाही, शेजाऱ्यांशीही बोलायचे नाही, फक्त ऑनलाइन जेवण मागवून ते जगत होते। इसके बाद अभी ये है, लेकिन तो कोई भी नहीं है ये दुनिया में। माँ बाप दोनों मर गया, बड़े भाई की सेवा नहीं था। किस तरह इसका बारे में एक करेक्टर इंफॉर्मेशन देने के लिए कोई जिंदा नहीं है। सेकंड थिंग, हम सुना है इनका बड़ा भाई ये दोनों बहुत अच्छा रिलेशन था, उसका लॉस उनको बहुत प्रॉब्लम बनाया है। बाद में इनका पिताजी भी गया, वो समय तक थोड़ा अच्छा था करके सुना है। सील संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अण्णूप यांची सुटका केली आहे। संस्थेचे कार्यकर्ते घरात गेले तेव्हा फक्त एक खुर्ची होती, त्या खुर्चीवरच अण्णूप झोपायचे। सगळं घर मलमूत्रानं भरलं होतं। त्याच खोलीत अण्णूप राहत होते। त्यांच्या पायाला संसर्ग झाला होता। ये BA डिग्री होल्डर है, सो इवन कुछ BPO IT कंपनी में काम किया था करके बोलते, लेकिन बाद में उनको आगे बढ़ने के लिए डिसीजन मेकिंग करने के लिए बहुत मुसीबत हो गया करके वो काम से वो छुटकारा मिला। अभी ठीक से बात करते हैं, उसको अच्छा खाना खाते हैं। पहले क्या खाना खाता था क्या पता, दुनिया में को किसी को भी मालूम नहीं क्या खाया करके। अभी अच्छा खाना खाते हैं, अच्छा से स्लीप मिलते हैं। आता अण्णूप सील संस्थेच्या पनवेलमधल्या आश्रमामध्ये राहतात। संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अण्णूप यांचं रुपडं आता बदलून टाकलंय। त्यांची वाढलेली दाढी, वाढलेले केस कापून टाकले। आता आश्रमात अण्णूप आनंदात असल्याचं संस्थेचे पदाधिकारी सांगतात। फैमिली वाला अभी मुंबई में है, फर्स्ट कजिन, हस्बैंड, रिलेटिव्स आर दे आर आल्सो विद अस। दे विल आल्सो टेक केयर ऑफ दैट सिचुएशन। लोग बहुत खुश हैं, उनको वापस केरला में लेके जाने के लिए तैयार में है। अभी बहुत खुशी में है, बहुत फर्क हो गया, ऐसा रहता है अभी। So we most probably the family may be lodging a case against the people those who have done such kind of things. मुंबई, नवी मुंबई ही झगमगाटातली आणि सतत धावती शहरं, मात्र या शहरातला एकाकीपणा भीषण आहे। तब्बल 3 वर्ष एखादा माणूस स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो, त्याची जाणीवही कोणाला नसते आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही कुणी करत नाही। हे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।